Hi dear students, now we will have to learn objectives of taxation. Okay, tax is not only a traditional type of revenue raiser. Okay, then tax is used for influencing the growth and development of an economy. Then tax is very powerful and strategic instrument. Okay, the टॅक्स हे एक अतिशय महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक इन्स्ट्रुमेंट आहे. इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नॉट पॉसिबल विदाउट टॅक्सेशन. Okay, then here are some objectives of taxation. First one is the revenue objective. The main objective of taxation is to raise revenue, and the primary purpose of taxation is to raise revenue to meet the huge public expenditure. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक खर्च भरून काढण्यासाठी आपल्याला रेव्हेन्यूमध्ये वाढ करावी लागेल, आणि रेव्हेन्यूमध्ये वाढ करायची असेल तर आपल्याला टॅक्सेशन शिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन टू रेज पब्लिक रेव्हेन्यू इन्स्टेड ऑफ टॅक्सेशन. ओके, taxation may be used to realize certain social objectives like redistribution of wealth and reduction of inequality. म्हणजे आपण वेगवेगळे सोशल ऑब्जेक्टिव्ज आहेत. फॉर एक्झाम्पल रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, म्हणजे अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ जर आपल्याला त्या ठिकाणी एलिमिनेट करायचं असेल, किंवा अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम किंवा वेल्थ त्या ठिकाणी आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची असेल तर टॅक्सेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. सेकंड वन इज अ रेग्युलेटरी ऑब्जेक्टिव्ह. ओके, देर आर सम टॅक्सेस हुज प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज टू कंट्रोल अँड रेग्युलेट कन्झम्पशन. म्हणजे प्रायमरी ऑब्जेक्ट काय आहे प्रत्येक टॅक्सेशनचं, तर रेग्युलेट कन्झम्पशन, उपभोगाची पातळी रेग्युलेट करणं, तिचं नियमन करणं हे टॅक्सेशनचं काय आहे, मेजर ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट वन इज अ रेग्युलेटिंग द लेवल ऑफ नॅशनल इन्कम. ओके, टॅक्सेशन इज ॲडव्होकेटेड ॲज अ मेजर टू रेग्युलेट द फ्लो ऑफ इन्कम. इन्कम फ्लो जो आहे तो रेग्युलेट करण्यासाठी, त्याचं नियमन करण्यासाठी काय टॅक्सेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. देन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्स ऑफ टॅक्सेशन. ओके, this development of any country is largely conditioned by the growth of capital formation. Capital formation हे इकॉनॉमिक ग्रोथमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. विदाउट कॅपिटल फॉर्मेशन इकॉनॉमिक ग्रोथ कांट exist longer than few years. Okay, means for the sake of, for the purpose of economic growth and development, there should be capital formation. Okay, proper taxation policy also helps to raise the saving income ratio. Okay, म्हणजे प्रॉपर टॅक्सेशन जर पॉलिसी असेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, सेविंग इन्कम रेशिओ जो आहे तो त्या ठिकाणी प्रॉपरली मॅनेज केला जाऊ शकतो. नेक्स्ट वन आहे तो म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट. ओके, the tax rate should enable a country to achieve the goal of full employment. तर टॅक्स रेटमुळे काय होऊ शकतं, तर फुल एम्प्लॉयमेंटचं जे गोल आहे ते आपण अचीव करू शकतो. प्राइस स्टॅबिलिटी. टॅक्सेशन कॅन बी यूज टू एन्श्युअर प्राइस स्टॅबिलिटी. किंमत स्थिरता निर्माण करायची असेल तर आपल्याला टॅक्सेशन ही कॉन्सेप्ट जी आहे ती यूज करावी लागेल. देन देर आर सम टॅक्सेस. देन टॅक्सेस आर रिगार्डेड ॲज अन इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कंट्रोलिंग इन्फ्लेशन. चलनवाढीचा जो रेट आहे, इन्फ्लेशन रेट आहे, तो कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो, टॅक्सेशन यूज करू शकतो. देन रिडक्शन इन इनइक्वॅलिटीज. ओके, taxation must be used to regulate the socio-economic life of the community. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी सोशिओ इकॉनॉमिक, सामाजिक आर्थिक
जीवन एखाद्या समाजाचं त्या ठिकाणी काय करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी, त्याचं नियमन करण्यासाठी आपण टॅक्सेशन त्या ठिकाणी यूज करत आलेलो आहोत. ओके. Then growth, equity and stabilization. I think growth, equity and stabilization are general words, and those words are signifying very common meaning. About that meaning you are aware, that's why I'm not going to decode same words in my own language. Okay. So here tax policy must be framed to promote saving, investment and capital formation. म्हणजे टॅक्स पॉलिसी या ठिकाणी अशा पद्धतीने फ्रेम करणं गरजेचं आहे जेणेकरून सेविंग, इन्व्हेस्टमेंट आणि कॅपिटल फॉर्मेशनला ती प्रमोट करू शकते. ठीक आहे. I hope that with the help of given points you may easily understand some of the objectives of taxation. Okay. If you have any query about objectives of taxation, you can ask me on my personalized WhatsApp number, as well as you can read a lot, okay, in your given PDF of business economics paper number 4th. Okay.